ब्रेकनंतर बातमी आहे जळगावमधून अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा प्लास्टिक उद्योगालाही मोठा फटका बसलाय। कतारमधून कच्च्या मालाची आयात बंद झाली आहे। कच्च्या मालाच्या भावात तब्बल 50% वाढ झाली आहे। त्यामुळे जळगावमधील प्लास्टिक उद्योग ठप्प झालाय। कच्च्या मालाची रखडलेली आयात आणि भावात 50% झालेली दरवाढ यामुळे जळगावमधील अनेक प्लास्टिक कंपन्या बंद झाल्यात। याबाबत आढावा घेत उद्योजकांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। गेल्या काही दिवसांचा जर विचार केला तर गेल्या 12 दिवसापासून इराण आणि इस्रायल यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम जळगावच्या शेती उपकरणाच्या या प्लास्टिकचे ठिबक असतील किंवा इतर शेतीला लागणाऱ्या उपकरणाच्या इंडस्ट्रीत या ठिकाणी ठप्प झाले आहे। इराण आणि आखाती देशातून येणारे या ठिकाणचे जे कच्चे मटेरियल आहे त्यामध्ये तब्बल 50% वाढ झाल्यामुळे हा निर्णय या ठिकाणी उद्योजकांनी घेतल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। ही जी फॅक्टरी आहे शेतीला उपयुक्त असलेले ठिबक असतील किंवा शेती उपयुक्त असलेले विविध प्रकारचे प्लास्टिक मटेरियल या ठिकाणी तयार होतात। मात्र या ठिकाणच्या या तयार मटेरियलला लागणारा जो माल आहे तो आखाती देशातून येत असतो आणि ह्या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे या मालाची थेट 50%ने रक्कम वाढलेली आहे। त्याचमुळे ही जी इंडस्ट्री आहे ते कुठेतरी बंद अवस्थेत आहे। आपल्यासोबत इंडस्ट्रीचे मालक आहेत, दादा काय सांगाल? आखाती युद्धाचा थेट परिणाम आपल्या जळगावच्या इंडस्ट्रीवर आहे। तुम्ही देखील या ठिकाणी इंडस्ट्रीत बंद ठेवलेली आहे, काय नेमकी या संदर्भात? आता जो आपल्याकडे जो प्लास्टिक ग्रॅन्युअल्स बनतात म्हणजे पॉलिइथिलीन असेल, PP असेल, PVC पॉलिव्हिनाइल क्लोराईड असेल, हे सर्वांचं जो रॉ मटेरियल आहे ते तिकडून येत असतं आणि समजा चायनामधनंही काही मटेरियल येतं, परंतु आता भाडे आणि शिप हे दोघं वाढल्यामुळे रेट 50% पर्यंत वाढलेले आहेत आणि 50% वाढलेल्या रेटमध्ये शेतकरी किंवा ट्रेडर्स असेल त्यांना काही परवडत नाही। त्यामुळे ते आता सध्या खरेदी कोणी करत नाहीये। जो आखाती देशामध्ये सुरू असलेला जो 50% दरवाढीचा फटका आहे तो कुठेतरी या ठिकाणी भरून निघेल अशीच अपेक्षा या ठिकाणच्या उद्योजकांनी बोलताना व्यक्त केलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकार या पद्धतीने कशा पद्धतीने निर्णय घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।